जयशंकर साहेब, आज विरोधी पक्षनेत्यांनी टीका केलेली आहे, ना अधिवेशन भरत आहे, ना मंत्रिमंडळ विस्तार होत आहे आणि खाते वाटप पण नाही होत. विरोधी पक्षनेत्यांची जी इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होईल. येत्या 2-4 दिवसामध्येच आपल्याला चांगली बातमी मिळेल याची मला खात्री आहे. आणि शेवटी ही तारीख जाहीर करणं हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा तो प्रिरोगेटिव्ह असतो आणि लवकरच विरोधी पक्षनेत्यांना चांगली बातमी मिळेल याचे एवढं मी सांगू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 10च्या नंतर पण भोंगे वाजवतात असा त्यांचा आरोप आहे. एकंदरीत स्वतःच ते नियम मोडतायत असं म्हणणं आहे. नाही, हे बघा, अनेक वेळेला याच्या बाबतीत मी काय सांगू शकणार नाही कारण मी त्या दौऱ्यावर नव्हतो. परंतु मुख्यमंत्री सगळे नियम निश्चितपणे पाळत असतात. काही मिनिटांचा फरक वगैरे झाला तर तेवढाच एक विषय धरून ठेवायचा आणि असं तर काय झालेलं नाही की रात्रीच्या वेळेला कुठले कार्यक्रम घेतले गेले आहेत वगैरे, असं तर काय झालेलं नाही आहे. अनेक वेळेला ज्याला दौरे असतात त्या दौऱ्यांमध्ये काही वेळेला पाऊस येतो, इतर कारणांमध्ये उशीर होतो आणि लोक थांबून असतात. अशा वेळेला लोकांशी न बोलताच निघून गेलं तर सुद्धा त्याच्यातून वेगळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे याच्यावरचं खरं काय तर ते स्वतः आल्यानंतर इथं बोलतील, परंतु अशा गोष्टींचा इश्यू करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे असं मला स्वतःला वाटतं. एखाद्या कार्यक्रमाला वगैरे गेले, मनोरंजनाचा कार्यक्रम आहे आणि तिथं रात्रीच्या वेळेला स्पीकर वाजतायत तर मी समजू शकतो की तिथं कुठेतरी भंग होतोय. कारण शेवटी उद्देश असा असतो की लोकांना डिस्टर्ब होऊ नये, हा त्याच्या कायद्याच्या मागचा उद्देश आहे. एखादी यात्रा सुरू आहे, त्याला उशीर झाला आणि त्याचा वेगळा काहीतरी इश्यू करायचा तर तेवढ्यापुरतं आपण त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघितलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. अजित पवार तर राज्यपालांची भेट घेणार आहेत कारण अजून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही आणि किमान 12 जण जरी असावेत आणि आता कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता असते म्हणतात. नाही, कायदेशीर पेच वगैरे काही नाही. याचं मी वेळोवेळी पुन्हा एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की जे 12चं आहे ते जी राज्य लहान असतात त्यांना जर 15%च दिले तर गोव्यासारख्या राज्यामध्ये 6च मंत्री होते. त्याच्यामुळे किती कमी असले तरी 12पर्यंत त्यांना संख्या ठेवता येते, म्हणून त्यांच्यासाठी असलेली फॅसिलिटी आहे. 2 मंत्री असल्यामुळे काहीही बिघडत नाही. एक मुख्यमंत्री जर 3 महिने कारभार करत होते, एकच मुख्यमंत्री होते आणि यांचं जे मंत्रिमंडळ होतं सुरुवातीला तयार झाले त्याच्यामध्ये 10च मंत्री होते, 12 नव्हते. आणि त्याच्यामुळे काही तांत्रिक मुद्दे उपस्थित करायचे आणि उद्या राज्यपालांना भेटायचं आणि जणू काय मी भेटलो म्हणूनच हा विस्तार झाला असं सुद्धा म्हणण्याची शक्यता असते. अजितदादा त्या पद्धतीचे विरोधी पक्ष नेते नाही आहेत, परंतु असं सुद्धा बोलण्याची शक्यता असते की आम्ही राज्यपालांना सांगितलं आणि म्हणून विस्तार झाला, असं होत नाही. तो विस्तार करण्याची विनंती ही मुख्यमंत्री महोदयांनीच करायला लागते आणि मुख्यमंत्र्यांनीच मंत्रिमंडळाची नावं द्यायला लागतात आणि त्याच्यानंतर राज्यपाल त्यांना शपथ देत असतात. आम्ही आपल्याला आताच सांगितलेलं आहे लवकरात लवकर हे होणार आहे आणि त्याच्यामुळे ह्याचा इश्यू करण्यात येऊ नये अशी सुद्धा विनंती. लवकरात लवकर म्हणजे नेमकं कधी? येत्या 4 दिवसात तरी 4 दिवसात नाही झालं तर तुम्ही मला विचारायचं की का नाही झालं. विनायक राऊत अडाणी मुख्यमंत्री. विनायक राऊतांचं नेमकं शिक्षण मला माहिती नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणं हे फारसं चांगलं नाही. पण ते जर असं बोलत असतील तर चुकीच्या माणसाला मी खासदार म्हणून निवडून आणलं असं मी समजेन. कारण मी जो लढा दिला त्याच्यामुळे विनायक राऊत निवडून आले ही वस्तुस्थिती आहे. आणि ह्या लोकांना कसं ट्रीट केलं जात होतं कोकणामध्ये मी बघितलेलं होतं की यांच्या गाडीमध्ये पेट्रोल मिळत नव्हतं, यांना राहायला लॉजमध्ये जागा दिली जात नव्हती. अशा परिस्थितीमध्ये असलेल्या शिवसेनेला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी मी जो शांततेसाठी लढा दिला त्याचा खऱ्या अर्थाने वापर झाला आणि त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघात सुद्धा येऊन काय काय बोललेले आहेत ते. परंतु एकच गोष्ट सांगतो की विनायक राऊतांचं राजकारण हे त्यांचा व्यवसायच राजकारणाचा आहे. म्हणजे आमच्याकडे एक रेडी नावाचं पोर्ट आहे आणि त्याचं प्रायव्हेटायझेशन झालं आणि ते प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर त्या खाजगी मालकाने 1 रुपया खर्च केला नाही तर त्याला जवळजवळ 300 कोटी रुपये मिळाले आणि सरकारला फक्त 30 कोटी रुपये मिळाले. म्हणजे अशा तऱ्हेचं जे पोर्ट आहे हे पोर्ट त्यांचे भाचे जे आहेत ते चालवतात माझ्या माहितीप्रमाणे. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं नारायण राणेंच्या विरुद्ध भाषणं करायची आणि नारायण राणेंच्या काळामध्ये ज्या पोर्टचं प्रायव्हेटायझेशन झालं त्याच्यामध्येच आपण धंदा करायचा. राजकारण हा या लोकांचा धंदा झालेला आहे, यांना निष्ठा वगैरे काही नाही आणि म्हणून एक राऊतांनी अर्धी शिवसेना संपवली, उरलेली शिवसेना संपवण्यासाठी दुसरे राऊत पुरेसे आहेत असं माझं स्वतःचं मत आहे. त्याच्यामुळे या विनायक राऊतांच्याबद्दल फार बोलणं हे याच्यामध्ये मी माझा वेळ दवडणार नाही. त्यांनी जे बोलतात आणि त्यांची प्रत्यक्ष कृती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो.
आणि त्याच्यामुळे अशा लोकांपासून लोकांनी सावध राहिलं पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये असे लोकप्रतिनिधी कोकणातून निवडून येणार नाही याची काळजी सुद्धा कोकणच्या जनतेने घेतली पाहिजे. कारण कोकणला एक थोर परंपरा आहे, ती बॅरिस्टर नाथपैंची आहे, मधु दंडवतेंची आहे, सुरेश प्रभूंसारख्या एका अभ्यासू खासदारांची आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये असे खासदार निवडून आले तर मग आपल्या कोकणाचाच कमीपणा होत असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा लोकांवर आपण न बोललेलं चांगलं. लोकच त्यांचं जे काय ज्याला लोकसभा लागेल त्याला लोक त्यांना योग्य ते उत्तर याचं देतील. भाई, डोंबिवलीमध्ये शिवसेना कार्यकर्ते आणि शिंदे कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे. शिंदे समर्थकांनी शाखेत घुसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावलाय. नाही, हे बघा, काय शाखा त्यांची आहे, फोटो मुख्यमंत्र्यांचा शाखेमध्ये लावण्याच्यामध्ये काही चूक नाही. कारण आम्ही सुद्धा शिवसेनेमध्येच आहोत. शिवसेनेमध्ये जसे इतर फोटो लागतात तसंच शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो लागला. फक्त तो नेमकं प्रकरण काय हे मला माहिती नाही, परंतु शाखेमध्ये फोटो लावण्यामध्ये कुठेही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. शेवटी शिवसेना म्हणजे मराठी अस्मिता असते. आज मराठी मुख्यमंत्री आणि विशेषतः शिवसैनिक एक मुख्यमंत्री झालेला आहे, याचा खरं तर प्रत्येक शाखेमध्ये त्यांचे फोटो लावले गेले पाहिजेत असं मला स्वतःला वाटतं. साहब, अब इंटरव्यू बताइए कि अजित पवार अब राज्यपाल को मिल रहे हैं और कह रहे हैं कि सरकार जो है मंत्रिमंडल का गठन नहीं कर रही है और लोग बेहाल है, राज्य की जनता बेहाल है. देखिए, अजित पवार जी की जो इच्छा है उसकी जल्दी उसकी पूर्ति हो जाएगी. 2-4 दिनों में अच्छी खबर उनको मिल जाएगी. अगर वो ऐसा चाहते हैं कि वो राज्यपाल जी से मिले और उसके कारण से विस्तार हुआ, ऐसे उनको जनता को कहना है तो वो जरूर मिल सकते हैं. लेकिन उनके मिलने से कुछ भी नहीं होता जब तक सीएम साहब कैबिनेट के विस्तार की यादी जो लिस्ट होती है वो जब तक राज्यपाल महोदय को देते नहीं तब तक कैबिनेट का एक्सपेंशन नहीं होता है. और देखिए, ये जो चीज़ें बोली जा रही कि 2 लोगों की कैबिनेट नहीं हो जा सकती, बिल्कुल गलत चीज़ें हैं. जो 15% का जो नियम है उस हिसाब से अगर छोटे छोटे राज्य है जैसे गोवा है उसमें सिर्फ 40 MLAs है तो वहाँ 6 का ही मंत्रिमंडल बनेगा. तो ये ठीक नहीं है, इसलिए उसको 12 का लिमिट रखा है. मतलब 6 भी आपके हिस्से में आते हो तो भी आप 12 मंत्री बना सकते हैं, ये नियम है. तो इसके बारे में गलत फहमियाँ नहीं फैलानी चाहिए. आपको भी मालूम है कि मुख्यमंत्री जी दिल्ली जा चुके हैं और मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री महोदय का आपस में उनकी चर्चा हुई है, तो जल्द ही ये विस्तार हो जाएगा. दूसरी बात की अपना कोकण दौरे पर आदित्य ठाकरे और विनायक राउत ये कह रहे हैं कि एकनाथ शिंदे जी जो है 40 चोरों को लेकर गए हैं और बीजेपी की मदद से योजना को खत्म करने का काम कर रही है. देखिए, चोर कैसा होने चाहिए उसका उत्कृष्ट उदाहरण ये विनायक राउत है. हमारे पास एक पोर्ट है, रेडी पोर्ट, जो चला रहा था महाराष्ट्र गवर्नमेंट. उसमें से रेवेन्यू आ रहा था महाराष्ट्र गवर्नमेंट को. इसको प्राइवेटाइज किया गया, उस पर 1 रुपया भी खर्चा नहीं हुआ और गवर्नमेंट का जो रेवेन्यू है 300 करोड़ का आज प्राइवेट आदमी को जा रहा है. 30 या 40 करोड़ रुपया सिर्फ गवर्नमेंट को मिला है. और इसमें राउत का जो भांजा है वो ये पोर्ट चलाने में वो आगे रहता है. तो इस तरह के अगर आप लोगों को लूटते रहेंगे, महाराष्ट्र की संपत्ति लूटते रहेंगे, तो जो राउत है मुझे ऐसे लगता है ये सरनेम में ही ऐसा है कि इनको लोगों की संपत्ति में ज़्यादा रुचि रहती है और इनके लिए पॉलिटिक्स एक धंधा है. तो हमारे जैसे लोग जो बड़े बड़े अपने व्यवसाय छोड़ के पॉलिटिक्स में आ जाते हैं वो लोगों की सेवा करने के लिए आते हैं. और ऐसे लोग जो पॉलिटिक्स में आते हैं वो अपने लिए कुछ धन बनाने के लिए आते हैं. तो ऐसे लोगों के बारे में कमेंट करना मैं ठीक नहीं समझता. और देखिए, जो आदित्य जी ने बोला है तो मैंने बोला है कि वो मेरे कॉन्स्टिट्यूंसी में जा चुके हैं. इसलिए मेरी जो इन्फॉर्मेशन है 2-3 दिन में मैं आपका एक प्रेस कॉन्फ्रेंस लूंगा और आप सबको और महाराष्ट्र की जनता और भारत की जनता को ये बोलूँगा कि हकीकत क्या होती है. हकीकत बिल्कुल अलग होती है. जो बोला जाता है और हकीकत होती है ये एक दूसरे को मैच नहीं करती. और आदित्य जी का एज छोटा है, उनको शायद ये मालूम भी होगा लेकिन वो बोलना नहीं चाहते, या तो जाके अपने लिए झूठी सिंपैथी क्रिएट करना चाहते हैं. तो सिंपैथी से पॉलिटिक्स नहीं चलता. आप 2.5 साल मंत्री रह चुके हैं और मंत्री होते हुए आपने क्या परफॉर्म किया ये आपको लोगों को बोलना चाहिए. जो कोल्हापुर में वो गए थे वो छत्रपति शिवाजी महाराज की लैंड है. वहाँ पे तारा रानी जो थी वो तारा रानी ने खुद का एम्पायर बनाया. जब मुगलों से
मुगलों के कारण जब उनको रायगढ़ छोड़ना पड़ा तो कोल्हापुर राजधानी रह चुके हैं। बाद में सातारा भी एक राजधानी बनी, लेकिन इसको एक इतिहास है। वहाँ बहुत सारे हेरिटेज प्रॉपर्टी है, वहाँ महालक्ष्मी माँ का मंदिर है। क्या डेवलपमेंट की उन्होंने कोल्हापुर में, इसका उन्होंने कोल्हापुर को जनता को जवाब देना चाहिए, जबकि वो जवाब नहीं दे सकते। आज वहाँ पे बहुत बड़ी बड़ी फाउंड्रीज है, इलेक्ट्रिसिटी का रेट ज़्यादा होने की वजह से आज वो सब फाउंड्रीज वहाँ पे डिफिकल्टीज में है। उनके लिए आदित्य जी ने क्या कहा, क्या किया, वो उनको बोलना चाहिए। वो तो उनका इतना अधिकार और सब डिपार्टमेंट में वो इंटरफियर कर रहे थे। फिर उन्होंने परफॉर्म क्या किया, वो रोज कितने लोगों को मिलते थे, वो कितनी बार मंत्रालय में आते थे। 7वें मंजिले पे उनका ऑफिस था, वहाँ पे जाके उसका सीसीटीवी फुटेज चेक कीजिए तो आपको पता चल जाएगा कि कितने घंटे वो आ चुके हैं उस ऑफिस में। आफ्टर ऑल ये सिस्टम रहता है गवर्नमेंट का। लोगों आज देखिए इतनी भीड़ है डेप्यूटी सीएम को मिलने के लिए, सीएम साहब आते तो उनको मिलने के लिए भीड़ आती है। ये इनका अधिकार है मंत्रियों को मिलने का, अपने काम करने का उनका अधिकार है। आप लोगों को मिलेंगे ही नहीं। आज आपकी सत्ता चली गई तो आप हर गांव में जा रहे हैं, हर एक शाखा में जा रहे हैं। जब आपके पास सत्ता थी तो आप कहाँ थे, ये लोगों को आप मिल रहे थे क्या, ये सवाल है। वो हमारे नेता है, उनके लिए हमारा आदर है, इसलिए मैं कुछ नहीं बोलता। लेकिन जो सच्चाई है मैं महाराष्ट्र की जनता के सामने लाऊंगा, सब शिवसैनिकों के सामने लाऊंगा, और फिर उनको सोचना चाहिए कि कौन सही है और कौन गलत है, उसका उनको ही डिसाइड करने दीजिए।